नमस्कार मंडळी, मी संगीता. माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. प्रथम दिवाळीच्या आपणा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी अमावस्या असते. त्या दिवशी योग्य मुहूर्तावर आपण लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. सुख, सौख्य, आनंद सगळीकडे निर्माण होतो आणि वर्षभर तुम्हाला कसलीही कमतरता भासत नाही. म्हणून हे लक्ष्मीपूजन नक्की करायचे आहे, अवश्य करायचे आहे. आता हे लक्ष्मीपूजन मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही सगळी सामानाची जमवाजमव करून घेतली तर ही पूजा करणं अतिशय सोपं आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजनसुद्धा केलं जातं. तर चला, आज आपण अगदी साधी सोपी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्ष्मीपूजनाची वेळ, पूजा कशी करायची हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यावर्षी 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी ही अश्विन अमावस्या आलेली आहे. 1 तारखेला संध्याकाळी 5:26 पासून 6:36 आपल्याला ही पूजा करता येणार आहे. हा लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त आहे आणि याच वेळात आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजन करण्याआधी प्रथम आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे. नंतरच आपल्याला ही पूजा मांडायची आहे. लक्ष्मीपूजन करण्याअगोदर आपण तुळशीची पूजा करणार आहोत. तुळशीजवळ आपण दिवा लावणार आहोत आणि तुळशीसमोर आपण रांगोळी काढणार आहोत आणि मुख्य दरवाजासमोर सुद्धा आपण रांगोळी काढणार आहोत. या पूजेसाठी बरंच साहित्य लागतं, त्यामुळे तासभर अगोदरच तुम्ही ही सगळी जमवाजमव जुळवाजुळव करून ठेवली तर आपल्याला पूजा करायला वेळ लागणार नाही आणि सारखं उठबससुद्धा होणार नाही. आता जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे तुम्ही जागा प्रथम स्वच्छ करायची आहे, पुसून घ्यायची आहे. आणि मी इथे चौरंग घेतला आहे, त्यावर लाल पिवळा कपडा अंथरायचा आहे. शेजारी एक पाट पण ठेवलेला आहे मी. आणि प्रथम मी समई लावून घेतलेली आहे. समई प्रथम लावायची आपल्याला. त्यानंतर समईच्या वातीला आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. समईच्या खाली मी थोड्याशा अक्षदा टाकलेल्या आहे, त्यावर समई लावली आहे. हळद कुंकू लावायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे. प्रथम आपण समईची पूजा केलेली आहे. त्यानंतरच आपल्याला एक छोटा दिवा लावून घ्यायचा आहे. ते सुद्धा आपण एक ताटली घेतलेली आहे, त्या अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि हळद कुंकू आलेलं आहे आणि आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. मी समई लावलेली आहे एका बाजूला आणि आता दिवासुद्धा लावलेला आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून, फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा साधा सोपा श्लोक आपण म्हणायचा आहे. दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला तांबणात तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर अष्टदल कमल काढायचं आहे किंवा स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. आता इथे मी एक तांब्या घेतलेला आहे. तुम्ही स्टीलचा घेऊ शकतात किंवा पितळी घेऊ शकतात किंवा तांब्याचा घेऊ शकतात. त्याला मी कलावा बांधलेला आहे. तांबणात मी पाणी भरलेलं आहे, त्यावर स्वस्तिक काढलेले आहे आणि 5 मी हळदी कुंकवाची बोटं ओढलेली आहे. त्यावर आपल्याला टाकायचं आहे सुपारी, पैसा, हळद कुंकू आणि फूल. हे सगळं आपल्याला तांब्यात टाकायचं आहे. त्यावरच आपल्याला आंब्याची पानं लावायची आहे. आंब्याची पानं नसतील तर तुम्ही विड्याची पानंसुद्धा लावली तरी काहीच हरकत नाही. 5 पानं लावायची आणि शेंडी वर येईल असा आपल्याला नारळ तिथे ठेवायचा आहे. आणि त्यावर होता होईल तो छोटा नारळ बघून ठेवा, कारण मोठा नारळ ठेवला तर डगमगू शकतो तो. म्हणून छोटा मीडियम नारळ घ्या आणि तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आता या कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. मी हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि त्याची मनोभावे पूजा केली. लक्ष्मीच्या उजवीकडे हा कलश येईल, याच पद्धतीने ही पूजा मांडायची आहे. आता माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे. तुमच्याकडे जे काही मूर्ती वगैरे असेल ते तुम्ही पूजेला वापरू शकतात. मी इथे फोटो आहे, तो फोटो घेतलेला आहे. मी नुसता स्वच्छ कपड्याने तो पुसून घेतलेला आहे. फोटोला मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि हार पण घातलेला आहे. आता आपल्याला जोडपान घ्यायची आहे. ही विड्याची पानं घेतलेली आहे मी, ती आपल्याला मांडून घ्यायची आहे. सगळ्या देवदेवतांची आपल्याला पूजा करायची आहे. प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती म्हणून सुपारीची सुद्धा पूजा करू शकतात. आता मी हे सगळं मांडून घेतलेलं आहे. आता आपण देवांना अभिषेक घालणार आहोत. प्रथम मी गणपतीची पूजा करणार आहे. गणपतीला अभिषेक घालणार आहेत. प्रथम 3 वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालणार आहे. नंतर 3 वेळा मी पंचामृताने अभिषेक घालणार आहे. नंतर परत 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून
मूर्ती स्वच्छ पुसून घेणार आहे. गणपतीला अभिषेक घालून झालेला आहे. आता मी थोडेसे तांदूळ घेतलेले. आता आपल्याला लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे. 3 वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. 3 वेळा अभिषेक घालू शकता किंवा 11 वेळा सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता. ही मूर्ती मी स्वच्छ पुसून घेणार आहे. आता हे सगळं छान अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्यांची मांडणी करायची आहे. आता माझ्याकडे कुबेराची मूर्ती फोटो नाही म्हणून मी सुपारीची स्थापना करणार आहे. तर आता प्रथम आपण साध्या पाण्याने अभिषेक घालणार आहोत, नंतर पंचामृताने अभिषेक घालणार आहोत 3 वेळा, नंतर साध्या पाण्याने परत अभिषेक घालणार आहोत आणि स्वच्छ पुसून आपण ठेवणार आहोत. आता मी अजून एक सुपारीला अभिषेक घालणार आहे. ती म्हणजे सर्व देवांना देवी देवतांना मी आमंत्रण देऊन मी त्यांचा अभिषेक घालणार आहे आणि त्यांची स्थापना करणार. आता मी ही जोड पानं घेतलेली आहे, ती मांडून घेतलेली आहे. त्यावर अक्षदा ठेवायचे आहे, त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आता आपल्या गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. पहिला मान गणपती बाप्पांना असतो, त्यामुळे गणपती बाप्पांना आपण स्थापन केलेलं आहे. त्यानंतर करायचं आहे आपल्याला थोड्या अक्षता टाकलेल्या आहे, नंतर हळदी कुंकू वाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला देवीची स्थापना करायची आहे. तिथे मी देवी स्थापन करून घेतलेली आहे. त्यानंतर परत अक्षता ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला कुबेराची स्थापना करायची आहे. मी थोड्या अक्षता ठेवलेल्या आहे, हळद कुंकू वाहिलेले आहे आणि कुबेराची स्थापना केलेली आहे. त्यानंतर अजून एक आपण सुपारीची स्थापना करणार आहोत. म्हणजे सर्व देवी देवतांना आपण हळद कुंकू वाहणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत. मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षता व्हायच्या आहे. आपण एक सुपारी ठेवून सर्व देवदेवतांची स्थापना एकत्रितपणे करणार आहोत. हळद कुंकू वाहिलेला आहे, अक्षता ठेवलेल्या आहे आणि आपण इथे स्थापना केलेली आहे. प्रथम आपण गणपती बाप्पांना फूल वाहणार आहोत. गुलाबाचं फूल, मी लाल रंगाचं फूल गणपती बाप्पांना आवडतं म्हणून लाल रंगाचं फूल वाहणार आहोत. तुमच्याकडे दुर्वा असतील तर त्या दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकतात. देवीला आपण फूल वाहिलेलं आहे आणि कुबेर देवतांना आपण फूल वाहिलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या देवतांना आपण फूल वाहिलेलं आहे. आपण देवीला सुद्धा आपण फूल व्हायचं आहे. आता आपल्या घरात जी घंटी असते त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू वाहिलेलं आहे, शंखाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. मी समोर ठेवलेलं आहे आणि त्यांची सुद्धा पूजा केलेली आहे. आता कलशाला सुद्धा आपण हळद कुंकू वाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला देवी देवतांना वस्त्र सुद्धा अर्पण करायची आहेत. मी वस्त्र अर्पण केलेली आहेत. मी लक्ष्मीसाठी तर हार केलेलाच आहे, पण अजून आपण थोडीशी फुलं वाहूया. आता चौरंगावरच आपल्याला पुढे थोडीशी जागा असते, तिथे आपल्याला तांदूळ पसरून घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला मातीचे कलश भरून ठेवायचे आहे. त्या कलशामध्ये आपल्याला एकात लाह्या ठेवायच्या आहेत, एकात बत्तासे ठेवायचे आहेत, एकात नाणी भरून ठेवायची आहेत. हे बघा, हे बत्तासे ठेवलेले आहे मी, एकात लाह्या भरलेल्या आहेत आणि एकात सगळे कॉईन्स भरलेले आहेत आणि बाकीच्या 2 याच्यात धनधान्य आपल्याला भरून ठेवायचे आहेत. डाळ तांदूळ भरू शकतात किंवा तुमच्याकडे काय जे अवेलेबल असेल समोर ते तुम्ही तिथे ठेवू शकता. तर लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नव्हे तर धनधान्यसुद्धा त्यात येत असतं. म्हणून या आपल्याला धनधान्याची सुद्धा आपल्याला या दिवशी नक्की आवर्जून पूजा करायची असते. मी हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि आपल्याला फूल त्यात ठेवायचं आहे आणि आपल्याला एक विडासुद्धा तयार करायचा आहे. मी विडा तयार करून तिथे ठेवलेला आहे. या विड्याला सुद्धा हळद कुंकू आणि फूल आपल्याला व्हायचे आहे आणि शेजारी मी एक पाट ठेवलेला आहे, त्यावर सुद्धा एक मी लाल कापड अंथरलेलं आहे. त्यावर सुद्धा आपण पूजा थोडीशी मांडायची आहे. जे काही तुमच्याकडे पूजेसाठी असेल, मूर्ती, फोटो, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आता हे माझ्याकडे असा फोटो आहे. लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती आणि पावलं आहेत. हे सुद्धा मी पूजायला आज ठेवणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे कॉईन्स असतील ते सुद्धा तुम्ही पूजेला, चांदीचे कॉईन्स किंवा लक्ष्मी सरस्वतीचे फोटो असतील ते सुद्धा तुम्ही इथे पूजेला ठेवू शकतात. सोनं ठेवू शकतात पूजेसाठी. ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे, तिची सुद्धा आपण पूजा करायची. हे आता लक्ष्मीचं कॉईन आहे, ते सुद्धा मी पूजेला ठेवणार आहे. तिथेच मी त्याच जागी मी मांडून ठेवणार आहे. याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला नोटांची सुद्धा पूजा करायची आहे. मी समोर एक पाट मांडलेला आहे छोटा आणि त्यावर लाल कपडा घातलेला आहे आणि नोटांची सुद्धा मी पूजा केलेली आहे.
आता हे सोन्याचे दागिने आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे पैसा, अडका, धन, धान्य यांची सगळ्यांची पूजा आपल्याला करायची आहे. मी काय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे आहे त्यांचीसुद्धा मी पूजा आज करणार आहे. हे सुद्धा मी एका पाकिटात घालून तिथे पूजेसाठी ठेवलेलं आहे. तसंच तुमच्या पैशाचं पाकीट, लॅपटॉप, मोबाईल इथे तुम्ही पूजेला ठेवू शकतात. इथे आता मी भरीव चौकोन केलेला आहे आणि बाप्पांना नैवेद्यासाठी मी जे काही तुमच्याकडे केलेलं असेल ते तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकतात. इथे मी लाडू ठेवलेले आहे प्रसाद म्हणून. आणि आता मुख्य म्हणजे आपल्याला केरसुणीची सुद्धा पूजा करायची आहे. हीच खरी लक्ष्मी असते. हिची आपण हळद कुंकू व्हायचं आहे. थोडं पाणी शिंपडलेलं आहे मी, हळद कुंकू वाहिलेलं आहे, अक्षता वाहिलेलं आहे आणि फूलसुद्धा वाहिलेलं आहे आणि नमस्कार केलेला आहे. ही केरसुणीची पूजा किंवा झाडूची पूजा तुम्ही त्या दिवशी नक्की करायची आहे. धन, धान्य, पैसा, सोने ही सगळी लक्ष्मीच आहे आपल्या घरातली. ही यांची सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. आता मी हळद कुंकू वाहिलेलं आहे, आपण फूलसुद्धा अर्पण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी 5 फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. मी भरीव चौकोन केलेला आहे आणि त्यावर ही फळं ठेवलेली आहेत. आता आपल्याला हळद कुंकू सगळ्या देवांवर व्हायचं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला देवांना अत्तरसुद्धा लावायचं आहे. हे बघा, अत्तरसुद्धा मी सगळ्या देवांना थोडं थोडं शिंपडत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धण्यांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे थोडे धणे घेऊन आपल्या सगळ्या देवांवर थोडे थोडे आपल्याला धणे व्हायचे आहेत. हे बघा, हे धणे मी वाहत. आता आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. सगळ्यात शेवटी मी रांगोळी काढलेली आहे, कारण पूजा करता करता पुसली जायची शक्यता असते म्हणून साईडलाही रांगोळी काढली आणि समोरसुद्धा रांगोळी काढली आहे. धूप दीप लावून आपल्याला ओवायचं आहे, आरती करायची आहे, दिवे लावून घ्यायचे आहे. संध्याकाळची वेळ असते त्यामुळे दिवे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. अशी मी थोडक्यात आणि छोटीशी पूजा तुम्हाला करून दाखवलेली आहे. मला वाटते तुम्हाला ह्या पूजेचा नक्की फायदा होईल. ह्या वर्षी तुम्ही अशी पूजा नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.